पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूया ठळक घडामोडी। और आप देख रहे हैं भारतीय जनमत न्यूज, आपका अपना चैनल। पिंपरी चिंचवड के कचरा डिपो में हुए दुर्भाग्यपूर्ण हादसे के बाद वंचित बहुजन अघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने घटनास्थल का दौरा कर स्थिति का जायजा लिया। इस दौरान उन्होंने हादसे की विस्तृत जानकारी ली, संबंधित अधिकारियों और स्थानीय नागरिकों से बातचीत की, साथ ही पीड़ित परिवारों से मिलकर उन्हें सांत्वना दी। प्रकाश आंबेडकर ने इस घटना की गहन जांच की मांग करते हुए कहा कि दोषियों पर सख्त कार्रवाई होनी चाहिए और पीड़ित परिवारों को उचित आर्थिक मदद तथा पुनर्वास मिलना चाहिए। इसके साथ ही उन्होंने इस बात पर भी जोर दिया कि भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए कचरा प्रबंधन और सुरक्षा उपायों में तुरंत सुधार करने की आवश्यकता है। इस हादसे के बाद नागरिकों में भारी आक्रोश है और प्रशासन से तुरंत कड़े कदम उठाने की मांग जोर पकड़ रही है। कैमरामैन दीपेश के साथ चेतना शाह, भारतीय जनमत न्यूज। मुंबईमध्ये पूर्वी शहराच्या बाहेर असणारा कचरा विशिष्ट आयंदरानं आता असणारा शासनाला हा लोकसंख्या वाढलेल्या लक्षात घेता तुम्हाला कचरा डिस्ट्रॉय करत असताना खर्च येईल याच्याबद्दल दुमत नाही, पण सेग्रिगेशन करून काही त्याच्यामध्ये आता सगळं जे आहे चाललेलं जे आहे ते वीज निर्माण करणं असं चाललेलं आहे। मायानं हे सगळं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे, तर शेवटी हा कचरा एका दृष्टीने फर्टिलायझरसुद्धा आहे त्या ह्याच्यामध्ये। मला माहिती आहे की 91-92मध्ये मुंबईचा असा कचरा हा सगळे सेग्रिगेशन याच्यावर ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो असं गल्फ कंट्रीजमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात नेहमी गेली। त्याच्यामुळे मला आता एक स्टडी करून त्याच्यावर शेवटी आता सगळीचा छोटी महानगरपालिका जरी असली तरी त्याचा हा कचऱ्याचा प्रॉब्लेम फार मोठा येतो आहे। आणि आता जे काही गॅसिफिकेशन करण्याची असणारी पद्धती झालेली आहे त्या गॅसिफिकेशनच्या पद्धतीमध्ये गॅसेस रिलीज होतात त्याचाही इश्यू एक मोठा असून त्या ठिकाणी हा बंद केला जातो आहे त्याचंही गॅसिफिकेशन निघते तोही महत्त्वाचं आहे। पूर्ण ज्याला आपण सोल्युशन ह्याला सोल्युशन जे आहे ते सोल्युशन तुम्हाला असं देणं याच्यातलं महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये एक तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मागेही लिहिलं होतं, मागेही बोललो होतं की त्याच्यामध्ये की तुम्हाला जोपर्यंत एक्सपर्ट कमिटी करता येत नाही आणि त्याचं तोपर्यंत मला वाटतं हे जुन्या पद्धतीनेच डिस्ट्रॉय करणं याला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल। सर्वात कचऱ्याचा डोंगर इथं जो आहे तो महापालिकेने आणून टाकलेला आहे आणि तरी तर म्हणतात की नैसर्गिक आपत्ती आहे। आपल्याला वाटतं काही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित आपत्ती आहे? तर मी जसं म्हणालो की स्टोरेज हा जो भाग आहे त्याच्यातला त्याच्यात माझी जर माहिती बरोबर असेल तर 1400 टन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कचरा आहे। आता तेवढं तुम्हाला असताना पहिल्यांदा स्टोरेज करण्यासाठी जागा आणि कागद आणि याचं तुम्हाला असताना लांब ठेवावं लागतं हे मला त्याच्यात मग कामगार आणि ढिगारा हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी असतात। महानगरपालिकेने स्वतःच्या जागा विकत घेतल्या पाहिजे ग्रामीण लागून असणाऱ्या इलाक्यामध्ये लोकवस्ती नसणार हे तुम्ही बघितलं पाहिजे। माझा अनुभव मी सांगतो की 91मध्ये मी असणारा सुट्टनकर मुंबई कमिशनर होते आणि मी त्यांना म्हटलं की माझ्याबरोबर गाडी चालू गाडी चालू आणि जेवणाचं जे डम्पिंग ग्राउंड होतं त्या जेवणाच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आम्ही गेलो। 4 मिनिटानंतर गाडी अख्खी आमची माशांनी भरली वेगवेगळ्या ह्याच्यात। गाडी चालवणार कशी म्हटलं ब्लाइंडली चालवणार, म्हटलं हा तुमचा ड्रायव्हर चालवतो आहे ब्लाइंडली गाडी आता। त्याच्यामुळे या सगळ्या कचऱ्यामध्ये फार अभ्यास करून तुम्हाला असतात ते डिस्ट्रॉय करावं लागतं। मी असं म्हणेन की त्यावेळेस मुंबई कॉर्पोरेशनने एक अभ्यास कमिटी केली तर त्याचा आता डिस्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित चालले मी तसं इथल्याच आम्ही जुमानत नाही पोकळ धमक्यांना। आमची बांधिलकी सत्याशी नाही सत्याशी